मुंबईमध्ये रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत पावसानं तुफान बॅटिंग केली आहे। वर्सोव्यात 157 मिलीमीटर पाऊस झालाय तर मुलुंडला 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 4 तासात मानखुर्दला 123 तर पवईला 122 मिलीमीटर पाऊस पडला। मरोळ आणि ओशिवऱ्यातही प्रत्येकी 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। भांडूपमध्ये 120 मिलीमीटर तर दादरला 45 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। तर मुंबईला काल रात्री पावसानं झोडपून काढलंय। रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत जोरदार पाऊस मुंबईमध्ये झालेला आहे। वर्सोव्यात 157 मिलीमीटर, मुलुंडमध्ये 160 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 4 तासात मानखुर्दला 123 तर पवईला 122 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। तर राज्यामध्ये आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। मुंबईसह कोकणपट्टीत आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। पश्चिम किनारपट्टी आणि संपूर्ण कोकण आणि सह्याद्रीच्या घाट भागामध्ये आजपासून म्हणजेच 29 जून ते 2 जुलै या काळामध्ये पावसाचा जोर वाढेल। बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या हवामान प्रणालीमुळे 1 आणि 2 जुलै या कालावधीमध्ये तळ कोकण, गोवा तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये पावसाचा जोर जास्त असेल। हवामान अभ्यासकांच्या मते 2 ते 9 जुलै या काळामध्ये मुंबई आणि MMR परिसरासह उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। केवळ 3 ते 6 दिवसांच्या कालावधीत काही भागात 500 मिलीमीटर इतका पाऊस होण्याचा अंदाजही वर्तवला जातोय। मुंबई महानगर परिसरात काल रात्री जोरदार पाऊस बरसला। पश्चिम उपनगरातील विलेपार्ले, नवी मुंबईतील वाशी आणि पनवेलमध्ये पावसानं हजेरी लावली। पावसामुळे रस्त्यांवरती पाणी साचलं होतं। विलेपार्ले, वाशी, पनवेल या भागातली ही दृश्य आपण पाहतोय। मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे आणि त्यामुळे काही भागांमध्ये पाणी साचल्याचं देखील चित्र आहे। वाशी, पनवेलमध्ये रस्त्यावरती पाणी साचलं होतं तर पावसाची संततधार रात्री 12 ते पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होती। राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला जातोय। मुंबई महानगरांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।